नमस्कार मित्रांनो, श्रीगोंद्याचा छोटा ब्लॉगर तुम्ही तर ओळखतच असाल. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच, की मी अशा व्यक्तीकडे आज आलोय, की ती फक्त राजकारण न करता समाजकारण, समाजसेवा आणि लोकांचं चांगलं करण्याचं काम करतात. ते म्हणजे नानासाहेब शिंदे. हे आहेत नाना शिंदे. नमस्कार. नमस्ते, नमस्ते. तर मित्रांनो, ह्यांचं काम मी सांगितलं ना तुम्हाला समाजसेवा. मी Facebookचे व्हिडिओ पाहून ह्यांच्याकडे आलेलो. कारण ह्यांचे प्रत्येक व्हिडिओ गरिबांना मदत करणं आणि गरिबांसाठी झटणं. राजकारण न करता हे काम पण करणं सोपं नाही. अण्णा हजारेंसारखं बरोबर. हो. तर अण्णा हजारे पण असेच लोकांची सेवा करायचे. ते रिटायर फौजी इथं. तुम्ही काम काय करता? कसं तुम्हाला सुचलं? काय ते आम्हाला मित्रांना सांगा माझ्या. बोला. नमस्कार. या ठिकाणी आज आमचे पाहुणेच येतं, हं, हं. विलासजी होले आणि ते आले आणि ते म्हणले तुमची स्टोरी या मला एक पब्लिक पुढे द्यायची आहे, बरोबर. सांगायची आहे. तर मी गेले 2013 पासून म्हणजे मला थोडंसं राजकारणाचा हं. आणि समाजकारणाचा कळायला लागल्यानंतर मी या ठिकाणी काम करायला लागलो. माझा छोटासा व्यवसाय होता. हं, हं. त्यातून मी हळू मोठा झालो. मुलं हाताखाली आले, इंजिनिअर झाले आणि आज आम्ही समाजसेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कोणालाही काही अडचण असली तर मी धावून जातो. तसंच या ठिकाणी माझा व्यवसाय बी चांगल्यापैकी मुलगा चालवतो. अ, खिशामध्ये आपले 2 पैसे असेल तर आपण समाजसेवा करू शकतो. बरोबर. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "खाली खिसा असल्यानंतर तुम्हाला समाजसेवा करता येणार नाही, हं, हं. तर तुम्ही लाचार बनता." तशी तशी आम्ही आजपर्यंत ₹1 कोणाला मागितलेला नाही आणि मागणार नाही. आपण शेवटपर्यंत सत्याने वागणार आहोत. या ठिकाणी अ, विलासजी आले आमच्याकडं. आमची या ठिकाणी ओळख झाली आणि खरोखर आज आनंद होत आहे. अ, आज विलासजी आणि आम्ही भविष्यात हातात हात देऊन काम करणार आहे. हं, हं. समाजसेवा म्हणजे म्हणजे सुचतं कसं हो? म्हणजे जाणं, येणं म्हणजे पहिल्यापासून बनवता. आता तुमच्याकडं तुम्ही ब्लॉग बनवायला टाकले बरोबर? हो, तुम्ही जे करता हो, चांगली कामं. हो. तर ते कधीपासून म्हणजे कसं वाटतंय तुमच्या मनाला? त्याच्यामध्ये Facebook लाईव्ह येणं म्हणजे हं, हं. प्रत्यक्ष डायरेक्ट श्रीगोंदा शहरामध्ये, तालुक्यामध्ये कुठं काही घडामोडी होतात, बरोबर. तर ते लोकांना दाखवल्या पाहिजेत. हं, तर हं, ते हं. सत्याच्या मार्गाने आपण कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही ह्याला त्रास न होता हं, हं, हं. आपण या ठिकाणी Facebook लाईव्ह करून या ठिकाणी समाजापुढं हे Facebookचं जे काही लाईव्ह दृश्य असतं, हं, हं. ते आपण तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, कुठेही असेल, तर आपण त्या ठिकाणी तो लगेच Facebookला टाकून देतो. बरोबर म्हणजे कुणाला निर्भीडपणे हं, हं. त्या ठिकाणी आपण ते करत हं, असतो. हं. कुठलीही भीती मनामध्ये आपल्या येत नाही. मग तो बरोबर, पुढं बरोबर. कुणीही असो, काही विषय नसतो. हं, त्या हं. ठिकाणी सत्य हे परेशान असतं, बरोबर. पण पराजित कधीच होत नाही. हं. सत्याच्या बाजूने असल्यानंतर मी त्या पद्धतीने निर्भीडपणे ते हं, मांडत हं, असतो. हं. म्हणजे गरिबांना जास्त मदत करता हो, हो. आणि ते लोकांपर्यंत पोहोचवा हे काम करता हो, बरोबर? लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हां, तर हे आता हं. जे काही आदिवासी समाज असेल, हं, हं, हं. आदिवासीसाठी बी आपण काम बरोबर. करतो. आमचं एक भिंगण गाव आहे. हं, ते हं. आदिवासी गाव आहे. त्या गावाकडे कोणीच पाहत नव्हतं. बरोबर. तो पण आपण विषय नेहमी वेळोवेळी हं, हं. मांडतो. बरोबर. गोरगरीब जो काही बहुजन वर्गातला जो काही माणूस असेल हं, त्याला हं, मदत हं. करणे आपलं काम बरोबर. आहे. हां, बरोबर. म्हणजे तुम्ही गरिबांची तुम्हाला उणीव, तळतळ हो, थोडक्यात आहे की हो. नाही? तर गरिबांचं. अशाच कामासाठी तुम्ही आमच्या तुम्हाला शुभेच्छा. तर असेच पुढं कामं करत राहा आणि व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवा तुमचे चांगले कामं. तर गरिबांना मदत करा. निरोप घेतो तुमचा. ओके. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.